हॅलो फ्रेंड्स, कसे आहात तुम्ही सगळे? मजेत ना? आणि पॉझिटिव्ह ना? आयुष्यामध्ये पॉझिटिव्ह असणं खूप महत्वाचं आहे. तुम्ही पण पॉझिटिव्ह राहा आणि तुमच्या आजूबाजूचं वातावरण देखील पॉझिटिव्ह बनवा. सो वेलकम टू माय न्यू व्लॉग. तर मंडळी, तुमचं वजन कमी होत नाहीये का? कितीही डाएट केलं, कितीही जिम केली, व्यायाम केला, तरी वजन काट्यावरचा तो काटा अजिबात हालत नाहीये का? तर तुम्हाला माहितीये, याचं मुख्य कारण आहे हे 3 पदार्थ. हो मंडळी, यामुळेच तुमचं वजन वाढत आहे. कारण तुमच्या आहारामध्ये, तुमच्या डाएटमध्ये, तुमच्या ताटामध्ये असलेले हे 3 पदार्थ तुमचं वजन कमी करून देत नाहीयेत आणि त्यामुळेच तुमची अनावश्यक ती चरबी वाढत आहे आणि वजन अजिबात कमी होत नाहीये. तर मंडळी, हे 3 पदार्थ इतके घातक आहेत की ज्यामुळे अशी चरबी आपल्या शरीरामध्ये जमा होत असते की ती बर्न होत नाही. त्यामुळे हे पदार्थ जोपर्यंत खाणं तुम्ही थांबवत नाही तोपर्यंत व्यायाम करा, जिम मध्ये जाऊन घाम गाळा, डाएट करा, तुमचं वजन कमी होणार नाही. तर मंडळी, या व्हिडिओमध्ये मी तुमच्यासोबत कुठलाही डाएट प्लॅन शेअर करणार नाहीये, कुठलाही व्यायाम सांगणार नाहीये. तर फक्त तुम्हाला सांगणार आहे हे 3 घातक पदार्थ की जे आपल्या आहारामध्ये आहेत आणि तेच मुख्य कारण आहे आपलं वजन वाढीचं. मला कित्येक लोक प्रश्न विचारतात की तू तुझं वजन कसं कमी केलं? तर मी माझं वजन अगदी घर बसल्या कमी केलं. कुठल्याही प्रकारच्या विकतच्या पावडर्स घेतल्या नाहीत, कुठलंही मी क्रॅश डाएट असं केलं नाहीये, गोळ्या घेतल्या नाहीये. तर अगदी घर बसल्या घरगुती आहार घेऊन मी माझं वजन कमी केलं आणि ते वजन कमी करत असताना हे 3 पदार्थ मी अजिबात माझ्या आहारामध्ये घेतले नाहीत आणि त्यामुळे झपाट्याने माझं वजन कमी व्हायला मला मदत झाली. तसेच मला कित्येक लोक म्हणतात की तुमच्या डाएटमुळे आमचं वजन कमी झालेलं आहे, पण आता ते स्टक झालेलं आहे. तर मंडळी, ते स्टक झालेलं वजन देखील कमी व्हायला तुम्हाला मदत होईल जेव्हा हे 3 घातक पदार्थ तुम्ही तुमच्या आहारामधून पूर्णपणे काढून टाकाल. तर मंडळी, कित्येक मोठमोठे सेलिब्रिटीज देखील त्यांच्या आहारामध्ये हे 3 पदार्थ अजिबात घेत नाही. जरी ते ऍडव्हर्टाईज करत असेल तरी ते फक्त तिकडे ऍडव्हर्टाइजमेंट करत असतात, पण खरं तर त्यांच्या आहारामध्ये हे 3 पदार्थ ते अजिबात घेत नाही. त्यामुळे या मोठमोठ्या सेलिब्रिटीजला देखील त्यांचं वजन मेंटेन राहायला मदत होत असते, त्यांचं वजन वाढत नाही, चरबी त्यांची वाढत नाही, कारण त्यांच्या आहारामध्ये हे पदार्थ नसतात. कारण त्यांना देखील माहिती आहे की हे 3 पदार्थ किती घातक आहेत ते. तर मंडळी, अवघ्या 1 महिन्यांमध्ये, अगदी बरोबर ऐकलं, अवघ्या 1 महिन्यामध्ये तुम्हाला जाणवेल तुमच्या शरीरामध्ये झालेला बदल. तुम्ही खरं तर 10 दिवसानंतरच हलकं फील कराल. तुम्ही तुमचं वजन आज चेक करा आणि 1 महिन्यानंतर चेक करा. अगदी 10 दिवसानंतर देखील तुम्हाला फरक जाणवायला लागणार आहे. आणि मग मला इकडेच कमेंट करून सांगा की हे 3 पदार्थ तुमच्या आहारातून वर्ज्य केल्यामुळे तुमच्या वजनामध्ये किती फरक झालाय. आणि जर तुम्ही हे फॉलो करणार असाल तर मला लगेच कमेंट करा, हो मी रेडी आहे आणि मी हे चॅलेंज ऍक्सेप्ट करत आहे. आणि मग बघा तुमची चरबी कशी झपाट्याने कमी होते. चला तर मग सुरू करू आजचा आपला नवीन व्हिडिओ आणि आजचा आपला प्रभावी विषय, हे 3 पदार्थ आहारातून वर्ज्य करा आणि वजन झपाट्याने कमी करा. तर मंडळी, सगळ्यात पहिला आणि मुख्य पदार्थ, घातक पदार्थ, ते म्हणजे साखर आणि साखरयुक्त पदार्थ. साखर हा सायलेंट किलर आहे किंवा साखर ज्याच्यामध्ये असते त्यामुळेच आपलं वजन वाढत असतं. त्याचं रूपांतर डायरेक्ट फॅट्स मध्ये होत असतं. हे जे गोड पदार्थ असतात ना, डायरेक्ट त्याचं रूपांतर हे चरबीमध्ये होत असतं आणि ती चरबी बर्न व्हायला खूप वेळ लागत असते. साखर हा एक सायलेंट किलर आहे आणि तेच मुख्य कारण आहे आपलं वजन वाढण्याचं. कित्येकदा काय होतं, आपल्याला भूक लागलेली नसते पण तरी देखील आपल्याला काहीतरी गोड खावंसं वाटत असतं. हे यामुळे होत असतं कारण आपल्या आहारामध्ये आपण खूप सारे हे पदार्थ आणलेले असतात. मग मिठाई असो, बिस्किट असो, चहा, कॉफी असो, केक असो, या सगळ्यांमध्ये असते ती साखर. आपण कित्येकदा पोहे केले, भाजी केली, त्याच्यामध्ये देखील चिमूटभर साखर टाकतो. काहीही गरज नाहीये. जर तुम्हाला तुमचं वजन कमी करायचंय तर साखर आणि साखरयुक्त पदार्थ पूर्णपणे वर्ज्य करा. तर मंडळी, तुम्ही फक्त हे एकदा करून बघा. फक्त हे 3 पदार्थ तुमच्या आहारातून काढून बघा आणि मग बघा तुमचं वजन कसं झपाट्याने कमी होतं. साखरेमुळे आपल्याला सारखी भूक लागत असते, पण जेव्हा तुम्ही साखर किंवा गोड खाणं बंद करता ना, त्यामुळे तुम्हाला सारखी भूक लागत नाही, सारखी क्रेविंग्ज होत नाही. नाहीतर काय होतं, सारखी खाऊका होत असते, हे खाऊ का ते खाऊ. कित्येकांना अशी सवय असते की जेवण झालं की काहीतरी गोड घ्यायचं. काहीही गरज नाहीये, कारण तेच मुख्य कारण आहे आपली चरबी वाढण्याचं आणि पोटाच्या पुढे हा जो घेर वाढलेला आहे त्याचं देखील मुख्य कारण हेच आहे गोड पदार्थ. आता ते पूर्णपणे बंद करायचे आहेत.
दुसरा खूप डेंजर पदार्थ ते म्हणजे मैद्याचे पदार्थ. मैदा हा कॅलरी बॉम्ब आहे. हो, अगदी बरोबर ऐकलं. तो पचायला खूप वेळ घेत असतो आणि आपण मैद्याचे पदार्थ खातो, बाहेर गेलं की मैद्याचे पदार्थ खातो. आणि आजकाल तुम्हाला पण माहिती की बाहेर खाणं, हॉटेलमध्ये खाणं हे खूप वाढलेलं आहे. मग तेव्हा आपण पाव घेतो, नान घेतो, या सगळ्यामध्ये असतो मैदा. किंवा मग केक घेतो, सामोसे असतात, या सगळ्या पिझ्झा, बर्गर या सगळ्यामध्ये मैदा असतो आणि तो पचायला खूप वेळ घेत असतो, खूप वेळ लागत असतो. त्यामुळे पोट फुगल्यासारखं देखील वाटत असतो. सो हे पूर्णपणे बंद करा. त्याऐवजी ऑप्शन आहेत बरेच. तुम्ही गहू, ज्वारी, बाजरी ते घ्या. पण हा मैदा कॅलरी बॉम्ब आहे, तो खाणं, मैद्याचे पदार्थ खाणं पूर्णपणे बंद करा. अवघ्या महिन्यामध्येच बघा तुमच्या वजनामध्ये फरक जाणवेल. मैदा बंद केल्यामुळे वजन कमी व्हायला दुपटीने वेग मिळतो. तिसरा पदार्थ म्हणजे तळलेले पदार्थ. तेल शोषून घेणारे पदार्थ म्हणजे डायरेक्ट पोटाभोवती घेर, डायरेक्ट पोटाभोवती फॅट, म्हणजे जे जे पदार्थ तेल शोषून घेतात त्यामुळेच आपल्या शरीरामध्ये चरबीही साठत असते. मग वडे, भजी, पकोडे, चिप्स हे सगळं खाणं बंद करा. आला आठवड्यातून एक रविवार, शनिवार की लगेच काहीतरी आपण तळलेलं खात असतो. पण आपल्याला जर आपलं वजन कमी करायचं तर ऍटलिस्ट 1 महिना तुम्ही करून बघा. तुमचं वजन कुठलंही औषध न घेता, कुठल्याही गोळ्या न घेता वजन घर बसल्या कमी होईल. फक्त हे 3 पदार्थ तुमच्या आहारातून वर्ज करा. त्या आणि हे तळलेल्या पदार्थाऐवजी तुम्ही फ्राईड खा, रोस्टेड खा, हे ऑप्शन वापरा. पण जोपर्यंत वजन कमी होत नाहीये तोपर्यंत आपण आपल्या तोंडावरती कंट्रोल करू शकतो, तर नक्कीच करू शकतो. तर मंडळी, वजन कमी करण्याची सुरुवात ही मोठी नसते, तर ती बरोबर असावी लागते. तुम्ही तुमच्या आहारातून फक्त हे 3 पदार्थ वर्ज करा आणि मग बघा तुमचं वजन कसं झपाट्याने कमी व्हायला तुम्हाला मदत होईल. आणि जर तुम्ही हे करणार असाल तर मला लगेच कमेंट करून सांगा, हो मी रेडी आहे आणि मी हे फॉलो करणार आहे. आणि मग मला अवघ्या 1 महिन्यानंतर इकडेच कमेंट करून सांगा की तुमच्या वजनामध्ये किती फरक झाला ते. तर मंडळी, वजन कमी आपल्याला का करायचंय? चांगलं दिसण्यासाठी अजिबात नाही. आपल्या चांगल्या स्वास्थ्यासाठी, आत्मविश्वासासाठी, आपल्या चांगल्या जीवनशैलीसाठी वजन कमी करणं हे खूप महत्वाचं आहे. आणि ते अजिबात अवघड नाही. फक्त गरज आहे ती ठरवण्याची, सातत्याची, कन्सिस्टन्सीची. असं नाही की तुम्ही आता 2 दिवस हे फॉलो करणार आणि मग नंतर सोडून द्या. मग वजन कसं कमी होणार आहे? स्वतःला एक चॅलेंज द्या की मी 30 दिवस हे खाणार नाही आणि मग बघा तुमचं वजन कमी होण्यापासून तुम्हाला कोणीही थांबवू शकणार नाही. तर मंडळी, यासोबतच तुम्हाला पूर्ण दिवसाचा डाएट प्लॅन हवा असेल तर त्यावर देखील मी व्हिडिओ बनवलेले आहेत आणि त्याची लिंक देखील मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे. तर मंडळी, तुमचे फ्रेंड्स असो, फॅमिली मेंबर असो, व्हॉट्सअपचे ग्रुप असो, तिथे देखील हा व्हिडिओ शेअर करा. म्हणजे तिथे देखील लोकांना अगदी घर बसल्या हे 3 पदार्थ त्यांच्या आहारातून वर्ज करून त्यांचं वजन कमी व्हायला नक्कीच मदत होईल. आणि मंडळी, तुम्ही जर या चॅनलवरती नवीन असाल आणि अजून आपला चॅनल सबस्क्राईब केला नसेल तर सबस्क्राईब करा. खाली एक बेल आयकॉन आहे, त्याच्यावर क्लिक करा, म्हणजे माझे असेच नवीन व्हिडिओ आलेले तुम्हाला दिसतील. चला तर मग भेटू आपण आपल्या नेक्स्ट व्लॉग मध्ये. तोपर्यंत पॉझिटिव्ह राहा आणि तुमच्या आजूबाजूचं वातावरण देखील पॉझिटिव्ह बनवा. बाय बाय.